नमस्कार. ही माझी आई पुष्पलता पांडुरंग पाटील. आम्ही तेरणा हॉस्पिटलमध्ये दिनांक 16 जून ते 27 जूनपर्यंत ट्रीटमेंट घेतली होती. तिला श्वास घ्यायला जमत नव्हता. ऑक्सिजन लेवल अक्षरशः 45 पर्यंत आली होती सॅच्युरेशन लेवल. आणि त्यावेळी इमर्जन्सीमध्ये डॉक्टर अंचित भटनागरने आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. वेळीच ते होते. सकाळी 8 वाजता ट्रीटमेंट सुरू झाली. लगेच त्यांनी काही इंजेक्शन्स वगैरे देऊन आम्हाला ICU वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. आणि ICU वॉर्डमध्ये मधल्या लोकांनी तिच्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन तिच्यावर उपचार केले. कसं आहे, काही हॉस्पिटलमध्ये पेशंटची क्षमता विचारात घेऊन उपचार केले जात नाहीत. त्यामुळे हेवी डोसमुळे आजार वाढतो किंवा पेशंटला त्याचा त्रास होतो. पण तसं अजिबात झालं नाही. मला पूर्ण हिस्ट्री विचारली आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीची जाणकारी देऊन, माहिती देऊन त्या पद्धतीने सगळे उपचार केले गेले. शिवाय माझ्या आईला फुल आपुलकीची वागणूक मिळाली इथे. तिला सगळे आजी म्हणायचे. आणि ICUमधून व्यवस्थित डिस्चार्ज होऊन आम्ही 4 वॉर्डला आलो. 4 वॉर्डला पुढची ट्रीटमेंटसुद्धा चांगली मिळाली. पण 27 तारीखला डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर पुन्हा 1 तारीखला आम्हाला त्रास चालू झाला. पोटात दुखायला लागलं आणि श्वास घेण्यास पुन्हा त्रास व्हायला लागला. म्हणून 1 जुलैला मी पुन्हा रिॲडमिशन घेतलं आणि तेव्हा पुन्हा 4 वॉर्डला आलो. 4 वॉर्डला आल्यानंतर युटेरस प्रोलॅप्स झाल्याचं समजलं आणि त्याची एक सर्जरी केली. ती सर्जरी या वयात योग्य प्रकारे ॲनास्थेशिया देऊन, म्हणजे भूल देऊन आणि त्यात सॅच्युरेशन लेवल ऑक्सिजनची कमी असताना सुद्धा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केली. शिवाय ज्यावेळी तिला आणलं होतं त्यावेळी लघवी आणि स्टूल पास होत नव्हतं. त्यामुळे पोटाला थोडी सूज पण आली होती. आणि पाऊस बाहेर भरमसाठ पडत होता. काही डॉक्टर्स ॲब्सेंट होते. पण अशा वेळीसुद्धा त्यांनी 2 गायनॅकला अरेंज केलं आणि त्या डॉक्टर मृणालिनी आणि डॉक्टर ऐश्वर्या ह्या दोघींचं मी कौतुक करतो. नवीन डॉक्टर आहेत पण त्यांनी ती परिस्थिती शिताफीने हाताळली. त्यावेळी जर कॅथेड्रल त्यांनी सक्सेसफुली टाकला नसता तर ती परिस्थिती कदाचित जीवावर बेतली असती. म्हणजे जसं डॉक्टर अंचितने अगोदर वेळेवर उपचार करून जीव माझ्या आईचा वाचवला, त्याच लेवलची ट्रीटमेंट डॉक्टर मृणालिनी आणि डॉक्टर ऐश्वर्याने सुद्धा दिली. त्यापुढे जाऊन डॉक्टर काला मॅडमनी खूप चांगली सर्जरी केली. वेळात वेळ काढून मागच्या सॅटर्डेला आमची सर्जरी झाली. सर्जरीनंतर तिला काही त्रास होऊ नये यासाठी वेळोवेळी त्यांनी व्हिजिट दिल्या. दिवसातून 3 त्यांच्या व्हिजिट असायच्या. आणि याच्या व्यतिरिक्त संपूर्ण स्टाफ या वॉर्डमधला 4 वॉर्डमधला सृष्टी, मार्था, प्रज्ञा मॅडम, सुमित्रा मॅडम आणि योगेश, शिवाय अनुपम यांनी खूप मेहनत घेतली माझ्या आईवर. हे सगळे आपुलकीने आपल्या लहान मुलासारखं आजी म्हणून त्यांना औषधं पण पाजायचे, वेळेवर पाणीही द्यायचे आणि खायलाही वेळेवर द्यायचे. कॅन्टीनवाल्यांचे विशेष आभार आहेत. त्यांना जसं हवं तसं, म्हणजे डायटिशियनने जसं डिरेक्ट केलेलं त्या प्रकारचं फूड आम्हाला सप्लाय केलं आणि आजपर्यंत कोणती अडचण तर आलेली नाही आहे. शिवाय फिजिओथेरपिस्ट स्वतः जातीने येऊन लक्ष घालून जायच्या. त्यामध्ये त्या शिंदे मॅडम आहेत, तावडे मॅडम आहेत, आणखीन पूजा पाटील म्हणून एक फिजिओथेरपिस्ट यायच्या. त्यांनी खूप चांगली फिजिओथेरपी दिली. आणखीन या व्यतिरिक्त ॲनास्थिस्ट ज्या होत्या, त्या ॲनास्थिस्ट त्यांचं नाव संस्कृती, त्या पण तरुण डॉक्टर आहेत. आणि त्यांना समजावून सांगितलं माझ्या आईचं वय आता 77 वर्ष आहे, तिला अशक्तपणा खूप आहे, तर तुम्ही सांभाळून घ्या. तुम्हाला काही चिंता करू नका, तिला काही त्रास होणार नाही, त्यांना झेपेल असाच आम्ही ॲनास्थेशिया देऊ. आणि त्यामुळे पोस्ट सर्जरी भीती होती की पुन्हा पेशंट ICUला जाईल, पण तसं झालं नाही. आम्ही नॉर्मल वॉर्डलाच आलो आणि आज सक्सेसफुली आज इथून डिस्चार्ज करतोय. खरंच डॉक्टर हे देवदूत असतात हे आज आम्हाला कळलं. देवाप्रमाणे तुम्ही धावून आलात आणि माझ्या आईचा जीव वाचवलात. याच प्रकारे रुग्णांची सेवा तुम्ही करत राहा. खूप खूप धन्यवाद. देवदूतांना माझा धन्यवाद.